माझं नाव सुरेश नामदेव पेनक। मी राहणार तालुका अंबड, जिल्हा जालना, महाराष्ट्र। माझा नातू शंकर जगन पेनक मुलाचा मुलगा आहे। याला 2017ला एक आजार झाला, पोटामध्ये गाठ झाली आणि मी त्याला घेऊन शिर्डीला गेलो। शिर्डीहून मुंबईला जायचं सांगितलं, मुंबईला गेलो। मुंबईतून जे हॉस्पिटलमधून मला टाटाच्या हॉस्पिटल जायचं सांगितलं आणि तिथे डॉक्टरांनी सांगितलं कॅन्सरची गाठ आहे आणि तुम्हाला 1 वर्ष राहावं लागेल, 1% सुद्धा गॅरंटी नाही आणि तुम्हाला राहायचं असेल राहा, नाही तर जा आणि याचं ऑपरेशन होत नाही, हे मुलगा वाचणार नाही। मग मी घरी घेऊन आलो। घरी आल्याच्या नंतर मी 2 वर्ष इकडे तिकडे भटकत हिंडलो। नंतर मला इथं निरोप लागला, साहेबजी सेंदव्याला ATS म्हणून इथं एक ठिकाण आहे आणि तिथं सामुग्री मिळती। मी तिथे घेऊन आलो। घेऊन आल्यानंतर पहिल्यांदा इथली मुलाखत अपार्टमेंट घ्यावं लागते हे मला माहीत नव्हतं। तरी पण 19 फेब्रुवारीला मी इथं आलो होतो। फेब्रुवारीच्या महिन्यात 17 तारखेला आलो होतो। तर मला सामुग्री दिली तर 1च महिन्यात त्याला बराच फरक पडला आणि 17 मार्चला भेट झाली आमची आणि भेट झाल्यानंतर साहेबजीने संपूर्ण मला समजून सांगितलं याला काय झालं, कशामुळे झालं आणि किती दिवसात नीट होईल। त्यांनी सांगितलं याला बरेच दिवस 10-12 वर्षे तुम्हाला सामुग्री न्यावं लागेल आणि आता जवळजवळ 6-7 वर्ष 8 वर्ष होत आले, मला कुठलाही रुपया घेतलेला नाही, 1 पैसा सुद्धा घेतलेला नाही माझ्याकडून आणि दर महिन्याला सामुग्री देतात आणि आज जवळपास 90% हा क्लिअर झालेला आहे। याच्यात 90% आजार कुठला राहिला नाही। याची पूर्णपणे गाठ पोटातली कमी झाली। त्या गाठीमुळे याचे पाय वाकडे झाले होते, याला नीट बसता येत नव्हतं, खाली संडासला बसता येत नव्हतं। आता हा क्लिअर गावापासून 4 किलोमीटर सायकलवर शाळेत जातो। आज याची ही परिस्थिती आहे आणि त्यांचे फार फार उपकार आम्ही मानत आहोत आणि कुठल्याही आम्हाला किमान दुसरीकडे 12 ते 15 लाख रुपये खर्च सांगितला होता। आजपर्यंत फक्त आम्हाला 1 रुपयाही सुद्धा घेतलेला नाही, हे खोटं बोलत नाही। त्यांचं कार्ड आहे, कार्ड दाखवलं की आम्हाला काउंटरवर विनामूल्य सामग्री मिळाली जाते आणि ती दर महिन्याला येऊन घेऊन जावं लागतं, एवढंच फक्त आहे। नाहीतर आता मुलगा माझा क्लिअर झालेला आहे आणि त्यांचे मी आभार मानत आहे। माझा मोबाईल नंबर 95 27 54 26 79।